कुठं निघाला दोघ? घाबरला ना, घाबरला ना मला घाबरला गिरे, घाबरला तो बघ, घाबरला तू पण घाबरला. मा आज दिवस चांगला जाणार आहे. जाणार होता. आधी तू आम्हाला जाताना टोकलंस आणि त्यात आम्ही तुझं तोंड बघितलं. आता कसला दिवस चांगला जातोय? चांगला दिवस जाणार आहे माझा. नाही, तुमचा पण चांगला जाणार आहे. तुमची जी काही कामं असतील ना ती होणार. आज तुम्हाला आदित्य आणि सई भेटणार म्हणजे भेटणारच. अरे हळू बोल, दादा ऐकेल. अरे दादाचं सोड, ह्याला कसं कळलं आपण सई आणि आदित्याला शोधायला जातोय? तुम्हाला वाटतं तेवढा मी काही गाढव नाही. त्या हात पुढे करा. छडी मारायची मला, हात पुढे करा. नाही हे घ्या. दीर्घ श्वास, अनुश्वास, परीक्षेचा फाल्गुन मास. अभ्यास केला 24 तास, बेटा नक्की होशील तू पास. दही साखर एकच घास, टेन्शन चिंता करी खलास. मनात ध्यास अनविश्वास, घेऊन येशील फर्स्ट क्लास. आज खरंच परीक्षेचा दिवस आहे. आदित्य कुठे राहतो, काय करतो, ह्याचा शोध घ्यायचा आहे आपल्याला. अरे या दादाला सगळं माहितीये रे. तो आदित्य कुठे आहे, सई कुठे, सगळं माहितीये, पण आपल्यापासून लपून ठेवतोय ना तो. अरे पण म्हणून काय आपण हातावर हात ठेवून बसून राहायचं का? आपल्या पोरांना काय हवं नको त्यांना मदत करणं जसं त्याचं कर्तव्य आहे तसं आपलंही कर्तव्य आहे. ते तर आहे, पण दादा जसा आपल्याला पत्ता लागून देत नाही तसा आदित्य तरी कुठे आपल्याला पत्ता लागून देतोय. खरं तर त्याला मी एक घर दाखवलं होतं, तेही नाही म्हणाला तो. नाही आपल्याला कसं आहे की ते बरे आहेत ना, काय अडचणीत नाहीत ना, डोक्यावर छत, खिशात पैसे आहेत ना, एवढं कळलं म्हणजे बास झालं. काळजी वाटते ती त्याची, म्हणजे ते एकदा असलं की जी तुझे फिक्र ना करो, दोनों ठीक ही होंगे. सर पे छत हो ना हो, जेब में पैसे हो ना हो, पर दोनों के दिल में ना प्यार है. और ये जो प्यार होता है ना वो मुश्किलों से लड़कर जीना सिखाई देता है. क्यों जी? हाँ लेकिन ना 2 बातों को याद रखना. पहली बात कि उनको ढूंढने के चक्कर में ना उनका अच्छा मूड बिगाड़ मत देना. मतलब वो दोनों खुश होंगे ना तो उन्हें खुश रहने देना. और दूसरी बात, अगर वो दोनों वापस घर आना चाहते हैं ना तो आज के आज तुरंत घर ले आना. कारण वसंत स्मृती त्यांची आतुरतेने वाट बघताय. अरे अजून किती वाट बघायला लावणार आहात? भाई बंधू निघायचं ना कामाला. हे कुठे गेलं? वॉचमैन के लिए जगह खाली है क्या? कोई भी शिफ्ट चलेगा, नाइट शिफ्ट भी कर लूंगा. नहीं है. कुछ भी नहीं है. हो ह्यांना बघितलंय का? हो नीट बघा ना. हो ह्यांना बघितलंय का तुम्ही? नाही मी नाही. नक्की? नाही मी नाही बघितलं. ऐका नाही तर काही काम अवेलेबल असेल का? नाही म्हणजे नुसतं काही पुसायचं असेल, वाढायचं असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. काही किचन मध्ये एकदा विचारता का? मी सगळं बनवू शकतो, मला सगळं बनवता येतं. नहीं सर वैकेंट नहीं.
तुम्ही त्या दिवशी आदित्यला डबा दिलात का? नाही दिला. हो का नाही दिला? कारण ते माझे मामा जर पुन्हा इथे आल्यानंतर हा डबा मी घेतला आहे त्यांना प्लीज कळू देऊ नका. आणि माझी इथली नोकरी गेली आहे हे तर अजिबातच कळू देऊ नका. कारण ते त्या दिवशी आलेच नाही. मग आज आले? नाही, ते आज घरूनच काम करणार आहे. तुम्हाला त्याचं घर माहितीये? मला कसं माहित असणार? मामा तुम्ही आहात ना त्यांचे. पण आम्हालाही माहिती नाही. अरे पण आता आदित्यला कुठे शोधायचं? एक्सक्यूज मी दादा. बोलिए सर, कहाँ है गाड़ी? नहीं गाड़ी नहीं है. बोलिए कहाँ कहाँ पार्किंग में है? नहीं पार्क भी नहीं, मतलब गाडी ही नाही आहे. आणि तुम्ही मला प्लीज असं आप म्हणू नका ना. तुम्ही आरे तुरे केलं तरी चालेल. क्या काम था? नाही काम ऍक्च्युली मलाच तुमच्याकडे काम मागायचं होतं असेल तर काही. आपको काम चाहिए इस गैरेज में? क्या साहब इतने अच्छे हाई फाई कपड़े पहन के आप इस गरीब का मजाक उड़ाने आए क्या? तुम्ही स्वतःला गरीब कशाला म्हणता? तुमचं तर स्वतःचं गॅरेज आहे इथे. तुम्ही कष्टाने पैसे कमवताय. मलाही असंच काम करायचंय आणि पैशांची जरा गरज आहे. गॅरेज म्हणजे इथं व्यवहार होतच असणार ना पैशांचा. मग इथली काही अकाउंट्स बघायची असली, पैसे बँकेत नेऊन भरायचे असले, काही बिझनेस रिलेटेड काही असले इथलं तर प्लीज सांगा ना, मी करतो. ऐसे काम नहीं रहते इस गैरेज में. ले दे के सिर्फ पंचर बनता है, वो भी पंचर वाला जा चुका है. मग चालेल ना, मी काढतो पंक्चर. मी काढून देतो ना. पंचर कभी बनाए हो? हो मला खूप एक्सपिरियन्स आहे. किसके पास काम किया? A to Z गॅरेज आहे ना, तिथं खूप काम केलंय मी. कौन, पिंटिया? तुम्ही ओळखता त्यांना? अरे उसे कौन नहीं जानता. आज उसके हाथ के नीचे काम करने वाले सबके पास गैरेज है. सिर्फ उस बंदे ने पैसा कमाना नहीं सीखा. रुको मैं उससे फोन करके पूछताछ करता हूँ आपके बारे में. नाही नको फोन कशाला. मैं जरा इंक्वायरी करता हूँ, पूछताछ करता हूँ. अहो चलो उस गाड़ी का तुम पंचर निकालो, फिर सोचते हैं तुम्हारे काम के बारे में. हो थँक्यू व्हेरी मच. काय रे, काय झालं? आली का रखडलेली गाडी लाईनीवर? झालं का काम? भेटले का सई आणि आदित्य भेटले? अरे नाही ना, आमचे प्रयत्न चालूच आहेत. पण मला तर असं वाटतंय आदित्य कुठेतरी गायबच झालाय. अरे गायब कसा होईल? काहीतरी काय बोलतो. ठीक आहे, समोरासमोर भेटणार नसेल तर त्याला फोन करून बघा ना एखादा. तसं काय तो आमचा फोन उचलणार आहे. बरं ठीक आहे, तुमचा फोन नाही उचलणार तर मग तुम्ही पीसी वरनं फोन करून बघा ना एखाद्या. अरे पिंट्या, टेलिफोन बूथ आणि पीसी वगैरे गेले आता. तू ना घर आणि गॅरेज सोडून बाहेर पडून बघ जगात काय चाललंय ते. जगात काय चाललंय बघण्यासाठी मी बिलकुल घराबाहेर पडणार नाहीये. हे घर सोडून मी कुठेही जाणार नाहीये. घराबाहेर पडलो आणि परत दादाने घर घेतलं नाही तर मी काय करू? अरे पिंट्या, तू फोन ठेव तू. मी फोन ठेवतो, पण मी फोन ठेवल्यानंतर सईला फोन करून बघा. आधी नाही, निदान ती तरी फोन उचलेल. बघा. मुद्दा बरोबर आहे. तुला काय वाटतं, सईला फोन करायचा? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आई मामा का कॉल करत असतील? फोन उचलत नाहीये. अरे कामात असेल. काहीतरी महत्वाचं काम असेल का त्यांचं? नाही भाई, आता आपण महत्वाचे नाही आहोत. आपल्याशी बोलायची इच्छा नाहीये तिची. फोन उचलायची इच्छा तर खूप होतीये, पण जाऊ दे, ती नाही उचलणार. खड्ड्यात गेलं सगळं. मी उचलणार फोन. हॅलो सई, कसे आहात मामा? अरे ते राहू दे, तू मला सांग, तू कशी आहेस? बरी आहेस ना? आणि आदित्य कसा आहे? तुम्ही दोघे ठीक आहात ना? हो आम्ही ठीक आहोत. अरे आहात कुठे, राहताय कुठे, करताय काय? सॉरी मामा, पण ते मी नाही सांगू शकत तुम्हाला. आदित्यला आवडणार नाही ते. हा पण जिथे कुठे आहोत ना तिथे सुखरूप होत. तुम्ही अजिबात काळजी करू नका.
अगं काळजी करू नको. काय डोक्यात काय काळजीचं बटन आहे का? बटन बंद केलं काळजी थांबली. हो ना, काळजी वाटणारच ना आम्हाला. मामा अहो पण घरी काळजी करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत तुम्हाला. गुल्लू इतक्या वर्षांनी घरी आली आहे, तिची काळजी घ्या. आपले डेंजर डॉन आप्पा आहेत ना, त्यांची काळजी घ्या. पिंट्या मामा आहेत, फिल्टर आहे, आणि दादा मामा पण. कसं आहेत ते? म्हणजे घरातले सगळेच जण कसे आहेत? नाही तसे घरातले सगळे ठीक आहेत, पण सगळेच तुमची आठवण काढतायत ग. बरं ते सगळं राहू दे. बाकी खर्चाची, पैशाची, खाण्यापिण्याची सोय झाली आहे ना तुमची? हा, आधी ते जातोय ना ऑफिसला. हो जातोय ना, रोज जातोय तो ऑफिसला. आणि सध्या तर इतकी कामं चालू आहेत, इतक्या मीटिंग चालू आहेत की अजिबात त्याला वेळच मिळत नाही. आता सुद्धा हे काय ऑफिसलाच गेलाय तो. अरे देवा, माझी भाजीच करपली. मी करते, नंतर कॉल करते. अच्छा तुला पण तेच वाटतंय जे मला वाटतंय? काहीतरी बिनसलंय. सई आपल्यापासून काहीतरी लपवते. काय रे भाई, हा आपण जरा थांबूया का? अरे गुडघे दुखायला लागले. मग घरीच जाऊया का? अरे घरी नको, त्यांचा पत्ता लागेपर्यंत आपण फिरूया. मी जरा गाडीला टेकतो म्हणजे बरं वाटेल. तुझे गुडघे चालत नाहीत आणि माझं डोकं चालत नाही. सईने सुद्धा आपल्याला काही अंदाज लागून दिला नाही. तिने जरा जरी अंदाज लागून दिला असता ना, तर मी वरून ताकभात शोधून काढला असता. पण तिने ताकाच तूर लागून दिला नाही. आपण आदित्यला फोन लावूया का? तो खरं सांगणार नाही, पण त्याच्या आवाजावरून तो बरा आहे की काय कळेल ना. बरोबर बोलतोयस तू. मी फोन लावतो. स्पीकरवरच टाकतो. उचलत का नाही फोन? अरे कट का करतोय मुलगा? पण तुला वाटत नाही फोन इकडे आजूबाजूलाच कुठेतरी वाजत होता? अरे नाही रे, तो स्पीकरवर आहे म्हणून तुला वाटलं असेल. नाही, इथे आजूबाजूलाच फोन वाजतोय. एक काम कर, तू फोन लाव. हं, आणि जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत करत राहा फोन. अरे स्विच ऑफ केलंय. ते सोड, तुझा आराम करून झाला असेल तर आपण शोधूया का परत त्यांना? हा चल, आगे फोन. मामा. मामा? कौन मामा? तू खुलेआम मुझे मामा बना रहा है क्या? क्या टाइम पास चल रहा है इधर? इतने देर से एक पंचर नहीं बना पाया, तू बड़ी बड़ी गाड़ी क्या रिपेयरिंग कर पाएगा? धंधा कैसे चलेगा? और फिर तुझे पगार कहां से दूंगा मैं? नहीं नहीं, आज का तेरा पगार कट. ए उगाच कशाला ओरडतोय? तो त्याचं काम करतोय ना, मग काय प्रॉब्लेम काय तुझा? काय ते वेळ लागला तर लागू दे ना. ऊन बघ किती आहे, दमला असेल पोर. कैसे थक जाएगा? काम ही नहीं कुछ किया है. आजकल के जो लड़के होते हैं ना,
हाई फाई कपड़े पहन के आ जाते हैं पंचर चिपकाने का काम मांगने, और सारा दिन फोन पे चिपके हुए रहते हैं। काम कौन करेगा? अरे जबाबदारी काय, किडनी आणि लिव्हर सारखी बॉडी मध्ये इनबिल्ड नसते. नाही तर काय, जसं पोर जन्माला घालावं लागतं ना, तसं जन्माला आलेल्या पोरामध्ये सुद्धा जबाबदारीची जाणीव जन्माला घालावी लागते. आणि ते काम तुझे, ते तू करतोयस का? तू कशाला त्याच्यावर उघडतोयस? त्याला त्याचं काम करू दे ना, आणि तू तुझं काम कर. अरे शेवटी प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहावंच लागतं. हा पोरगा पण नक्की उभा राहील. राशील ना रे पोरा? जा उधर देख उस गाड़ी में क्या प्रॉब्लम है. बोला साहेब, काय काम करायचंय? अरे 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 आदित्य केचप लपाट. काय रे, काय दलिंदर अवस्था तुझी. या कोणी केली, कोणी केली सांग ना. मीच केली नाही का? आदित्य केचप. अरे 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 काय साला नशिबाचा गेम आहे बघ. लास्ट टाइमला तू माझ्या गाडी पुढे दगड टाकून माझी गाडी अडवली होती, आणि आज त्याच गाडी समोर दलिंदर सारखा उभा आहे दगड बनून. आदित्य केचप, आपण तुला बोललो होतो ना, आज जेडी सगळ्यांचा हिशोब ठेवतो. जेडीनी तुझा पण हिशोब ठेवला बा कायदा. ये चालला कुठे केचप? बोला, काय काम करून हवंय? गाडीचा टायर काहीतरी लफडा करतोय. हवा गेले वाटत तुझ्यासारखीच. ठीक आहे, बघतो मी. तू आदित्य केचप MBA, आता गाडीचा मॅनेजमेंट करणार तू? अरे सायकल वरून दलिंदर सारखा ऑफिसला येणारा तू, तुला गाडीचा अंजर पंजर काय कळणार आहे? चल चल, तुला नाही जमणार पंचर काढायला. नको ना, आपण नाही गाडीला हात लावू देणार तुला. न जमायला काय झालं? कुठलंही काम मोठं किंवा छोटं नसतं, आणि अशक्य तर अजिबातच नसतं. काहीही अनुभव नसताना ती बदलापूरची फॅक्टरी चालवून दाखवली होती मी, आठवतंय ना? आणि टायरचं पंक्चर काढण्याचा तर चांगलाच एक्सपिरियन्स आहे मला. माझ्या मामांनी मला सगळ्या कामांसाठी तयार केलं, ह्या सुद्धा. तुम्ही या बाहेर, बघतो मी टायरचं. चल, मी नाही येणार बाहेर. चल. ठीक आहे बाबा, येतो बाहेर केचप, येतो. काय आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मधनं तर मी तुला बाहेर काढला, आता तुझ्यासाठी मला गाडीच्या बाहेर तर यायलाच लागेल. चल हट. लागला काय? लागला तर मागून घ्यायचा, अजून देणार. चल काम कर, चल. ए आदित्य केचप, अरे चालला कुठे? गाडी हिते, ये टायर हिते. चल चल, किधर जा रहा है? जल्दी कर, बड़ी गाड़ी है, साहब को जल्दी छोड़ना है. चल चल जल्दी.